नमस्कार, मी किरण रोहिदास. आपण पाहत आहात ज्ञानरस टीव्ही मराठी. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. प्राध्यापक डॉक्टर नेताजी पाटील. मी कैलासवासी शिवारामा पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्था कारभारवाडी या संस्थेच्या माध्यमातून 2011मध्ये आम्ही एकत्रित गावातले लोक मिळून काम सुरू केलं आणि जी पाणीपुरवठा संस्था बंद पडण्याच्या अवस्थेत होती त्या पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून जी कामाला सुरुवात केलेली होती. खरं तर एकरी 16 ते 27 टनापर्यंत शेतकऱ्यांचं ॲव्हरेज आलेलं होतं. एकरी ऊसाचं उत्पादन होतं आणि उत्पादन वाढवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे यासाठी म्हणून कृषी विभागाच्या माध्यमातून विनानुदानित तत्वावरची शेतीशाळा सुरू केली आणि या माध्यमातून एकरी 100 टनापर्यंत उत्पादन काढायचं असेल तर पाण्याचं व्यवस्थापन, खताचं व्यवस्थापन, मशागतीचं तंत्र या सगळ्या गोष्टींच्यावर चर्चा व्हायला लागली आणि त्याच्यातून लोकांना समजलं की पाण्याचं व्यवस्थापन जर आपण करू शकलो तर निश्चितपणानं आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते आणि त्याच्यातून ॲटोमाइज्ड ठिबक सिंचन पद्धत सामूहिक तत्वावर आपल्याला राबवता येईल का या पद्धतीनं विचार सुरू झाला आणि 2015 मार्चमध्ये आम्ही संपूर्ण गावासाठीची स्वयंचलित ठिबक सिंचन प्रकल्प हा कोऑपरेटिव्ह बेसिसवर हा कारभारवाडीमध्ये राबवला आणि हा ज्यावेळी राबवला त्यानंतर फक्त आम्हाला नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ठिबक सिंचनपर्यंत आपल्याला काम करायचं नव्हतं. तर या ठिबक सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला स्वयंपूर्णतेकडे कसं जाता येईल हा विचार आम्ही डोक्यात ठेवला आणि खऱ्या अर्थानं जे 1,10,00,000 लिटर एकरी ऊसासाठी पाणी लागायचं ते आम्ही 55 लाख लिटर म्हणजे 50% पाण्याची बचत झाली, 32% विजेची बचत झाली आणि याबरोबरच तणांचा प्रादुर्भाव 70% कमी होऊन जवळपास ऊसाचं उत्पादन 65% वाढलं आणि आंतरपिकातनं 1,00,000-1.5 लाख रुपये आमचे शेतकरी मग त्याच्यामध्ये भाजीपाल्याचं पीक असेल किंवा फुलशेती असेल याच्यातून मिळवायला लागले आणि याच्यातून आर्थिक उन्नती झाली. याबरोबरच लोकांच्यामधला संवाद वाढला आणि पारंपरिक शेती तंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान याच्या मिलापातून स्वयंपूर्ण आणि शाश्वत विकासाचं खेळ ही संकल्पना घेऊन आम्ही काम करायला सुरुवात केलेली होती आणि 2019मध्ये आम्ही कारभारवाडी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आणि खऱ्या अर्थानं 18-19मध्ये आम्हाला गट शेती योजनेतनं 1 कोटी रुपये मिळाले आणि ह्या माध्यमातून आम्ही अशा प्रकारचं अत्याधुनिक अशा प्रकारचं केमिकल फ्री गूळ उत्पादनाचं युनिटसुद्धा काढलं आणि याच्यातूनच महिलांसाठी काही उद्योग सुरू करायचा मी ठरवलं आणि त्या माध्यमातून तेल घाणं असेल किंवा मिरची कांडप यंत्रणा असेल, मेणबत्त्या उद्योग असेल, अशा अनेक छोट्या छोट्या उद्योगांची सुरुवात ही केली आणि स्वतःचं कारभारवाडी गावाचं ब्रँडिंग कारभारी गोडवा या नावानं करून गूळ किंवा वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं कारभारवाडीतून बाहेर जातील आणि या माध्यमातून कारभारवाडीचा आर्थिक उन्नती होईल या दृष्टिकोनातून सुद्धा कारभारवाडी काम करतं. खऱ्या अर्थानं आता परत आम्ही ऊसाचं उत्पादन शाश्वततेनं वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि यासाठी पुणे कृषी विद्यापीठाचे फाळके साहेब ही आमच्याकडे येत आहेत आणि पर्यावरणपूरक ऊस उत्पादन याच्यावर सुद्धा आमचं काम सुरू आहे. म्हणजे उत्पादन तरी वाढायला पाहिजे पण आमच्या शेतीचा कस टिकून पाण्याचा कमीत कमी वापर करून पर्यावरणपूरक ऊस उत्पादन वाढीसाठी सुद्धा कारभारवाडी प्रयत्न करते आणि पुढचा येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही आमची पूर्ण ॲटोमाइज्ड लिफ्ट इरिगेशन किंवा ठिबक सिंचन प्रकल्प आहे हा AI मध्ये कन्वर्ट करतो आहे. KVK बारामती आणि त्यांची टीम त्याच्यासाठी मदत करते. नाबार्ड आणि भगवती शुगर फॅक्टरी या माध्यमातून पूर्ण आमचा प्रोजेक्ट हा AI बेस्ड ॲटोमाइज्ड ड्रिप इरिगेशन सिस्टम याच्यावर आम्ही काम करतो आहे. खरं तर लोकांनी एकत्र आल्यानंतर खऱ्या अर्थानं खूप चांगला विकास होऊ शकतो हे कारभारवाडीनं दाखवून दिलं आहे आणि पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण खेळ ही संकल्पना राबवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या टप्प्यावर आम्ही निश्चितपणानं पोचतो आहे. आम्ही गुळाची निर्यातसुद्धा करायला पुढच्या 1-2 वर्षात सुरुवात करतो. खूप संधी आहेत, त्या संधीचा योग्य पद्धतीनं फायदा घ्यायचा असेल तर एकत्रितपणे काम करणं ही निश्चित काळाची गरज म्हणून आम्ही त्याचा विचार करतो. थँक्यू.